नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे वालपापडीच्या शेंगांची सुकी भाजी। ही भाजी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे। ना कांदा ना कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार आहे। ही भाजी तुम्ही मुलांच्या आणि हस्बंडच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा। त्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। या वालाच्या शेंगाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत। जशी आमच्याकडे वालाच्या शेंगा म्हणतात, कुणीकडे वालपापडी तर कुणीकडे घेवडा म्हणतात। तुमच्या भागात या वालाच्या शेंगांना कोणत्या नावाने ओळखले जाते हे कमेंट करून मला नक्की सांगा। आता भाजीला फोडणी करून घेऊया। तर फोडणी करण्याकरिता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी करून घ्यायची आहे। तर यामध्ये मी कांदा वगैरे काही घालणार नाही आहे। अगदी मी घरी बनवते त्या पद्धतीने साधी भाजी बनवणार आहे। ते तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं सुद्धा छान तडतडू द्यायचं आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे। तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना छान बारीक कापून घेतलेले आहे। तर इथे छान लालसर कलर येईपर्यंत लसूण होऊ द्यायचं आहे। या भाजीमध्ये थोडा जास्तच लसूण वापरायचा, म्हणजे भाजीची चव अगदी छान लागते। तर इथे लसूण छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घालत आहे। तर बारीक कापून घेतलेला टोमॅटो मी यामध्ये घालून घेत आहे। टोमॅटोला आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। या भाजीची तयारी जर आपण रात्रीच करून ठेवली, म्हणजे जर शेंगा आपण रात्रीच तोडून ठेवल्या, तर सकाळी उठल्यावर ही भाजी अगदी 15 मिनिटात झटपट तयार होते। आणि सकाळच्या घाईगडबडीत अशी तयारी मी पुष्कळदा करून ठेवते। तर इथे तुम्ही बघू शकता टमाटर आपले सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये आपण सुखे मसाले घालून घेणार आहोत। तर यामध्ये मी घालत आहे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे। आता परतल्यानंतर यामध्ये मी घालून घेत आहे मगाशी धुवून ठेवलेल्या शेंगा। या शेंगा यामध्ये मिनिटभर परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यावर झाकण झाकून 10 ते 15 मिनिटं यांना शिजू द्यायच्या। तर या शेंगा नुसत्या वाफेवरच शिजून तयार होतात, पाणी वगैरे टाकण्याची गरज पडत नाही। फक्त मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला भाजी हलवत राहायची आहे। मिनिटभर भाजी परतून घेतलेली आहे। आता यावर आपण झाकण झाकून भाजी शिजू देऊया। तर इथे 15 मिनिटानंतर तुम्ही भाजी बघू शकता छान अशी शिजलेली आहे। तर मी यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे। तसं तर सुकी भाजी बिना पाण्याने शिजवली जाते। फक्त मध्ये मध्ये मी भाजी हलवून घेतलेली होती। आता इथे 1 चमचाभर मी गूळ घालून घेत आहे, भाजी चरबट लागू नये म्हणून। तर इथे आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायची। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही वालाच्या शेंगाची भाजी आपण इथे बनवलेली आहे। ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट 15 मिनिटात बनून तयार होते। तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।